हरि ओम. चिंतन प्रवचन क्रमांक 105. स्थितप्रज्ञ भाग 5. उपाय. आता अर्जुनाने विचारलेल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर भगवंत श्री देत आहेत. तिसरा प्रश्न आहे, स्थितप्रज्ञ बसतो कसा? म्हणजे स्थितप्रज्ञ संसारात वावर कसा करतो, समाजात व्यवहार कसा करतो हे विचारले आहे. भगवंत श्रीने अध्याय 2 श्लोक क्रमांक 58 पासून श्लोक क्रमांक 63व्या श्लोकापर्यंत त्याचे उत्तर दिले आहे. भगवंत श्री म्हणतात, यदा संहरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणी यार्थेभ्यस्तथा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव ज्या प्रकारे आपले अवयव आत ओढतो त्याप्रमाणे जेव्हा मानव त्याची इंद्रिये त्या इंद्रियांच्या विषयापासून परावृत्त करतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. माऊली निरूपण करतात, का कुर्माचे या परी उवाईला अवयव पसरे ना तरी इच्छावशे आवरे आपुले आपण. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. काय आहेत कासवाची वैशिष्ट्ये? कासवाला बाह्यभागी 2 पाय, 2 हात, शेपटी आणि मान असे 6 अवयव असतात. तसेच त्याची पाठ एखाद्या खडकासारखी टणक असते. त्याच्या पाठीचा अंतस भाग आणि त्याचे बाह्य 6 अवयव यांच्यामधील भागी मोकळी जागा असते. जर काही धोका वाटला तर कासव हे त्याचे 6 अवयव स्वमर्जीने आतील पोकळ जागेत खेचून घेते. अशा प्रकारे त्याच्या बाह्यभागी फक्त त्याची पाठ दृश्य असते. यामुळे जर त्याच्या पाठीवर काही आघात झाला तरी त्याच्या टणकपणामुळे कासवाचे संरक्षण होते. जेव्हा असा धोका दूर झाल्याची त्याला जाणीव होते तेव्हा कासव ते त्याचे आत ओढलेले 6 अवयव पुन्हा बाहेर काढते. कासवाशी तुलना करता मानवामध्ये काय आहे? 1. मानवामध्ये काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया असे 6 रिपू आणि त्यांच्यामुळे उद्भवणारा अहंकार असे 7 रिपू आहेत. बाह्यभागे भौतिक वस्तुजगत ज्ञात झाले की हे रिपू त्यात काही उपभोग्य असेल तर तो उपभोग घ्यायला उद्युक्त होतात. 3. हे 7 रिपू नियंत्रित करण्यासाठी मानवामध्ये स्मृती, बुद्धी, मन ही 3 इंद्रिये आणि जीव, औषात्मा अशी 5 प्रकारची अंतःव्यवस्था असते. 4. परंतु ही व्यवस्था कार्यान्वित करणे हे मानवाच्या हाती असत नाही. ते सर्वस्वी मन, जीवात्मा यांच्यावर अवलंबून आहे आणि बहुतांशी जीवात्म्याच्या आधी मन अति चपळाईने रिपूंचा उपभोग घ्यायची आज्ञा कर्मेंद्रियांना देते. यामुळे जीवात्मा हतबल होतो. हे उपभोग संचिताप्रमाणे नसतात. यामुळे आपले संचित आणि त्यामुळे जन्ममृत्यूचे फेरे वाढतात. आपण अमुक्त राहतो. ज्ञानेंद्रियांच्या बाह्य वस्तुजगताशी संबंध आला की त्यामधून रिपू उद्भवतात. अंतस इंद्रियांकडून कर्मप्रेरणा झाली की त्यामुळे कर्मेंद्रिय सक्रिय होतात. ही कर्मप्रेरणा कोणाकडून आली त्याच्याशी कर्मेंद्रियांना काहीही संवेदना नसतात. म्हणून अशावेळी ती क्रिया आपल्या नियंत्रणाखाली असली पाहिजे. क्रिया करणे म्हणजे व्यक्त होणे. आपण मागील भाग 4 मध्ये व्यक्त होण्याविषयी चर्चा केली आहे. हे नियंत्रण कसे आणायचे यासाठी येथे चर्चा करायची आहे. यावर उपाय म्हणून या श्लोकामध्ये भगवंत श्रीने कासवाचे उदाहरण दिले आहे. कासवाला संकटाची जाणीव झाली की ते त्याचे 6 अवयव आवरून घेते. याचप्रमाणे आपल्याला उपभोगाची इच्छा झाली की ती रिपू उद्भवण्याची खूण आहे हे ओळखून ती संकटाची खूण आहे हे तत्काळ जाणून आपण इंद्रिये आवरून घेतली पाहिजेत. यासाठी मन आपल्या नियंत्रणात असावे लागते किंवा कर्मेंद्रियांना हालचाल करण्यासाठी ऊर्जा, चैतन्य जीवात्म्यामार्फत औषात्म्याकडून मिळत असते. यासाठी आपला जीवात्मा सक्रिय असायला पाहिजे. आपण काहीजण असे पाहतो की ते काही करायचे झाले की अनेक शंका विचारतात.
चटकन सक्रिय होत नाहीत. अशांना इतरांकडून आपण जीवाला फार घाबरता, आपण भित्रे आहात, आपण शंकात्मय आहात वगैरे भूषणे दिली जातात. हे खरोखरच भूषणावह आहे. असे व्यवस्थित चौकशी केल्याशिवाय कर्म करत नाहीत. यामुळे क्रियेवर त्यांच्या जीवात्म्याचे नियंत्रण असते. आता हे उघड आहे की यामुळे कामात दिरंगाई होते. यामुळे येथे त्वरा असेल तेथे विवेक तारतम्य बाळगून शंका विचाराव्यात. कृती लवकर होईल असे पाहावे. त्वरा नसेल त्यावेळी रिपुशमन काही काळ पुढे ढकलावे. यावर कालव्यय हा एक उत्तम शाश्वत मार्ग आहे. वेळ गेला की त्यावर आपल्याकडून जरा सविस्तर साधक बाधक विचार केला जातो. याचे खूप सकारात्मक उपयोग झाल्याचे आढळून येते. अशा प्रकारे कालव्यय करणे हा इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याचाच एक भाग आहे, उत्तम मार्ग आहे. असे जो करतो त्याची प्रज्ञा स्थिरावली असे जाणावे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करण्याचे फक्त विषयच दूर होतात. त्याबद्दलची गोडी, आवड, लज्जत तशीच राहते. परंतु आत्मज्ञानाने विषयाची वृत्ती निवृत्त होते. माऊली निरूपण करतात, श्रोत्राद्री इंद्रिये आवरिते परी रसने नियमू न करीती ते सहस्रधा कवळिजती विषयीही. जीवात्मा सक्रिय करणे, कालव्यय करणे इत्यादी उपायांनी अनेक जण कान इत्यादी इंद्रिये आवरतात, परंतु जिभेवर नियंत्रण ठेवत नाहीत. शब्द, स्पर्श, रूप, गंध ही पंच ज्ञानेंद्रियांपैकी कान, नाक, डोळे, त्वचा या 4 कर्मेंद्रियांची कार्ये अनेक जण नियंत्रित करतात, परंतु जीभ नियंत्रणाखाली ठेवत नाहीत. यामुळे जिभेची ज्ञानेंद्रिय म्हणून चव घेणे आणि कर्मेंद्रिय म्हणून बोलणे ही 2 कार्ये बेताल वागतात. यावर त्यांचे नियंत्रण असत नाही. जे दिसेल, आवडेल, रुचेल ते अनन्वित खाणे आणि काहीही कारण नसताना, आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या व्यवहारात लक्ष घालणे, बेताल बोलणे हे स्थितप्रज्ञाचे लक्षण नाही. अति खाण्यामुळे पोटात अनेक व्याधी होतात. अति बोलण्यामुळे काय बोलू नये त्याचा पोच राहत नाही. कुटुंबात, नातेवाईकात, समाजात माणसे दुखवतात. घाणेरीचे झाड नको असेल तर त्याच्या फांद्या कापून उपयोग नाही. याऐवजी त्याला पाणी मिळणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल, तरच ते नष्ट होईल. याप्रमाणे इतर 4 इंद्रिये आवरता येतात, परंतु जिव्हा आवरता येत नाही, कारण तिच्यावर जीवित राहणे बरेचसे अवलंबून आहे. अन्न पाणी नसेल तर जीवित कसे राहणार? बोलायचे नसेल तर आपले विचार इतरांना कसे सांगणार? आपल्याला हवे नको इतरांना कसे समजणार? नोकरी व्यवसाय कसा करणार? अर्थातच मौन राहणे, संतुलित खाणेपिणे हे अशक्य आहे असे नाही. यासाठी थोड्या अभ्यासाची किंवा चिकाटीची आवश्यकता आहे. आपण उपवास करतो. उपवास हा एक धार्मिक विधी नाही. त्यात पोटाला 1 दिवस विश्रांती द्यायची हाच हेतू आहे. यासाठी सुरुवातीला नित्य जेवणाऐवजी अन्य आहार घ्यावा. पुढे काही दिवसांनी सकाळी दुपारी फक्त ताक वगैरे पिऊन राहावे. याची सवय झाली की सायंकाळी जेवावे. यानंतर संपूर्ण दिवस अत्यल्प, पचायला हलका असा आहार घ्यावा. लहान मुलांना बालपणापासून उपवास हा एक धार्मिक विधी, सोपस्कार आहे असे न भासविता त्यांच्या शाळेला जशी रविवारी सुट्टी असते तसेच पचनक्रियेला 1 दिवस सुट्टी देण्यासाठी उपवास करायचा असतो असे काही सांगावे. याचप्रमाणे जिभेचा दुसरा उपयोग बोलणे, यासाठी आठवड्यामधून 1 दिवस मौन पाळावे. पाटीवर लिहून वगैरे व्यक्त होण्याचा आचरटपणा करू नये. शक्य होईल तेव्हा स्वतःला 1 दिवस एकांतात एकटे खोलीमध्ये कोंडून घ्यावे. अध्यात्म उपाय सुचवते की आत्मज्ञान प्राप्त करावे. सदा ओम तत्सत्वम असे हा जप करत असावे.
नित्यनियमित प्राणायाम ओंकार साधना करून ध्यानस्थ बसण्याची सवय लावावी. या योगे आपल्याकडून देहादी इंद्रियांसह जिव्हाही पूर्णपणे नियंत्रणात येते. या योगे मन जीवात्म्याशी संलग्न होते आणि याचा सुंदर परिणाम म्हणून इंद्रिय विषय वासना विसरतात. ध्यानासाठी अनेक साधना उपासना उपलब्ध आहेत. त्यामधील आपल्याला योग्य वाटल्यास ती साधना उपासना करावी. परंतु ज्यांना हे जमत नाही त्याने दिवसभरात थोडा मोकळा वेळ काढून स्थलकालाचे बंधन न बाळगता फक्त एका जागी निचळ बसायला सुरुवात करावी. त्यावेळी मनामध्ये अनेक विषयांचे विचारांचे काहूर माजेल. तर तसे होऊ द्या. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमची जागा सोडू नका, शांतपणा सोडू नका. यथाकाळी तुमच्या मनाची खात्री होते हा काहीही झाले तरी विषयांना विचारांना जराही धूप घालत नाही. मन अशा तुमच्या निष्क्रियतेला कंटाळते आणि ध्यान तर ध्यान ते तुमच्याशी तडजोड करून जीवात्म्याला सहकार्य करू लागते. तुमची अनावश्यक विषयांपासून उपभोगांपासून कायमकरिता सुटका होते. हरिओम.